साहेबांना भगवान पाटील साहेबांना सन्मानित करा. मधुकर वेलेकर, धन्यवाद. भगवानजी पाटील साहेब आपण या ठिकाणी आलात, चांगलं खेळ. शरदजी पाटील साहेबांना आपण आता सन्मानित करणार आहोत. शरदजी पाटील साहेब आपण पुढे या. 500 रुपये पारितोषिक घे. भगवान पाटील साहेबांचं प्रेम कॅच साठीच असलेले पारितोषिक आहे. धन्यवाद. खूप चांगली कॅच आपण पूर्ण केली. शरदजी पाटील साहेब आपण पुढे या. मी भगवानजी भोईर साहेब आणि संपूर्ण अमरस्पोर्ट कासलेला विनंती करेल आपण शरदजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. वरिष्ठ खेळाडू आहेत इताडे संघाचे सुरेश दादा भोईर यांच्या स्मरणार्थ हे चषक ही संकल्पना अमरस्पोर्ट कासलेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सिनियर खेळाडू वरिष्ठ खेळाडूंचा मान सन्मान, ज्या संघामध्ये 55हून अधिक वय असलेले खेळाडू असतील त्यांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावर करत असतो. ही चांगली संकल्पना. प्लेयर ऑफ द डे, शिस्तबद्ध संघ, अनेक असे पारितोषिक दिली जातात आणि याच्यामध्ये आदरणीय साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात. क्रिकेटला जोडले गेलात अनेक वर्षापासून. बेबी स्पोर्ट इताडे संघासाठी आपण क्रिकेट खेळलात. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. मधुकर वेलेकर साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. तसेच आदरणीय आम्हाला या 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आणणारा जो व्यक्तिमत्व आहे, या क्रिकेट संघटनेमध्ये ज्यांनी आम्हाला अनेक वर्ष सहकार्य केलं, या मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि ही संकल्पना सत्यात उतरवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय शरदजी भोईर साहेब यांना इथे मात्र सन्मानित करणार आहोत. आणि या एक धाव शरीरासाठी संकल्पना 40+च्या माध्यमातून आणली. स्वतः सुद्धा फिट आहेत आणि इतरांना फिट ठेवलं. संपूर्ण 40+ला विनंती आहे, संपूर्ण मान्यवरांना विनंती आहे, या सत्कार मूर्तींना आपण सन्मानित करणार आहोत. शरदजी भोईर साहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्व, डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व, यांना सन्मानित करण्यात येतं. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. दादा तुमच्यामुळे हे शक्य झालं. आज 49 टीम या संघटनेमध्ये खेळतात आणि या 54 टीम यावर्षी झालेला आहे. तर 54 संघ खेळत असताना 54 संघांना फिट ठेवायची ही संकल्पना मांडली, सत्यात उतरवली. आणि धन्यवाद दादा. आपण मैदानाच्या आतमध्ये येतोय. वयवर्ष 61 शरद भोईर यांचं. एव्हरग्रीन पर्सन आहेत. धावसंख्या धावफलकावर 10. पहिले षटक प्रल्हाद पाटील आहेत चौदरपाडा संघासाठी गोलंदाजी करताना. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल दूर 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 असा षटकार. धन्यवाद भगवान पाटील साहेब. मंडळासाठी नेहमीच धावून येणारे व्यक्तिमत्व. भगवान भोईर साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आणि मंडळासाठी आर्थिक योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. धन्यवाद भगवानजी पाटील साहेब. इताडे गावचे सन्माननीय आदरणीय आमचे हे व्यक्तिमत्व भगवानजी पाटील साहेब. फुल चेंडू. इथे मात्र चेंडू पुन्हा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. जेल होईल का? नाही. अजून एक तडाखा. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नीलकंठ षटकारांचा चौकारांचा पाऊस पाडलाय पहिल्या षटकामध्ये. धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 धावा जमा केलेत नीलकंठने आपल्या संघासाठी. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 17 धावा आणि सांघिक 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे संकेत कुठे असतील कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. डीजे संकेत. भगवानजी पाटील साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब. आपण नेहमीच या गावावर आपलं प्रेम आहे. भगवान भोईर साहेब आमच्यावर आपलं प्रेम आहे.
असंच प्रेम दाखवत राहा, व्यक्त करत राहा. धन्यवाद. सन्माननीय सुभाषजी भोईर, मुंबुम पप्या मामा, आपणास विनंती आहे भगवानजी भोईर साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सन्माननीय पप्या मामा बुमबुम, आपण भगवानजी भोईर साहेबांशी संपर्क साधा. गोलंदाज नाव विलास. विलास येत गोलंदाजी मार्कवर दिलीप आणि निलकंठ ही जोडी फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. निलकंठने तर 2 षटकार 1 चौकाराने दाखवून दिले की या स्पर्धेमध्ये ते किती ताकदीने उतरलेत. इथं मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडू, चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळला. दिलीपला कळालं सुद्धा नाही की चेंडू आल्या पडल्यानंतर कोणत्या दिशेने वळण घेणार आहे. याप्रमाणे फलंदाजी आहे. 45हून अधिक वय असलेले फलंदाज आहेत. कुठेतरी थांबवण्यामध्ये आता यश आलंय गोलंदाज विलासला. इथे मात्र हा चेंडू पुन्हा शरीरावर आदळला आहे. 1 धाव पूर्ण, एका धावेवर समाधान सुद्धा व्यक्त केलंय. धावसंख्या झाली ती 23. विलास उतार गोलंदाजी मार्कवर सज्ज. निलखंड चौधरी आणि दिलीप गोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता इथे निलकंठ येत आहेत 10 नंबरची जर्सी परिधान करून. निलकंठ इथे मात्र निलकंठने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का आणि काय झेल साठी प्रयत्न केलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का आणि फलंदाज बाद. 2 धावा पूर्ण केल्या जरूर, मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागले. फलंदाज बाद झाले दिलीप गोडे. दिलीप याची जागा भरून काढ. दुसरं षटक मार्गस्थ आता फलंदाजीसाठी. फलंदाज येत आहेत विलास गोडे. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतला. पंचांनी इशारा केला, गोलंदाज दंडित केले. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 26. सन्माननीय आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक, शिवसेनेचे एक बुलंद आवाज, शहापूर तालुक्यामध्ये ज्यांचं एक मोठं नाव आहे आणि कसारा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विठ्ठलजी भगत साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम 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 साहेब, आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल एका टप्प्याने चौकार. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, कुठल्याही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, शैक्षणिक कार्यक्रमामध्ये ज्यांची उपस्थिती लाभते, अशी आदरणीय कसारा जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विठ्ठलजी भगत साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम साहेब, आपण या स्पर्धेला आलात. या स्पर्धेची शोभा वाढवते आणि धन्यवाद व्यक्त करतो. सनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा सनी याचं शुभ आगमन झाले. सनी हलके वेलकम. तर मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. आला होता कारपेट. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. फलंदाजाला माघारी परतावं लागले. निलकंठ चौधरी तंबूच्या आश्रयाला.
आपल्याला म्हणता येणार नाही. आमचे मित्र तुषारी टोळे आम्हाला वारंवार सांगतायत ह्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारू शकते प्रत्येक संघ, पण मात्र वाचवायचं असेल तर माझ्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. आणि तुषार म्हटलं तर गोलंदाजी ऍक्शन अंकुर सिंगच्या सारखी गोलंदाजी ऍक्शन करत असतात तुषार टोले. पुढे चेंडू, इथे मात्र हा चेंडू अपील, फलंदाज बाद, 7 नंबरची जर्सी परिधान करून विलास गोडे बाद झालेत. कासने सर्व्हिस सर्वा जयरामजी अलके साहेब याची ऍडव्हर्टाईज यासाठी 19 सीटर गाडी आहे. जर कोणाला देवांचा कार्यक्रम असेल, फिरण्यासाठी अलिबाग गोवा कोकणामध्ये जायचं असेल, देवदर्शनासाठी जायचं असेल तर योग्य दरामध्ये ही गाडी जयरामजी अलके यांच्या माध्यमातून मिळत असते. त्यांचं ब्रीद वाक्य असं आहे, तुम्ही द्याल ते मी घेईल. म्हणूनच आपण सनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला निश्चितच भेट द्या. त्यांचं ब्रीद वाक्य आहे, तुम्ही द्याल ते मी घेईल. आणि त्या माध्यमातून त्यांचे नेहमीच गोवा असेल, कोकण असेल, पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची देवदर्शनाची भ्रमंती सुरू असते. आणि अलिबागसाठी बुक होईल, पण संघाने फायनल मारावी लागेल तरच रामदासजी शेलके आणि आशिषजी भोईर यांच्याकडे ही परवानगी आहे अमरस्पोर्ट कासने संघाला. पुढील चेंडू गोलंदाज जगदीश तानगेसाठी, इथे माझा चेंडू खेळून काढतायत. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही निर्धाव चेंडूची सांगतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनोजच्या माध्यमातून आणि विलासच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या 22, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि तिसऱ्या षटक सुरू मार्गस्थ असताना एक निर्धाव चेंडू. मनोज पारधी, पुढील चेंडू गोलंदाज तयार मनोज पारधी जगदीश ठाणगेसाठी, इथे मात्र अपील झाली आहे. पंचांनी अपील फेटाळून लावले. चेंडू जातो पॉईंटच्या रिझनमध्ये. एकदा पुन्हा आणि एकच धावेवर समाधान. जगदीशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. स्वतः बँकेमध्ये कार्यरत आहेत जगदीश ठाणगे आणि या कासने ते शिर्डी पदयात्रा सोहळ्यामध्ये त्यांची उपस्थिती असते. जगदीश ठाणगे यांची पदयात्री आहेत आणि खास करून या गावावर त्यांचं विशेष प्रेम आहे. जगदीशजी ठाणगे स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, अनेक वाऱ्या करत असतात. यूट्यूबच्या माध्यमातून ते जोडले गेले सर्वांना. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू स्लाइस केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप थर्डमॅनला एक धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान. एकेरी दुहेरीवर भर धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 33. पुढील चेंडू, इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू अपील करतायत. एक निर्धाव चेंडू. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेची जेव्हा पहिली स्पर्धा या मैदानावर अमरस्पोर्ट कासनेच्या माध्यमातून झाली, त्या स्पर्धेचं जेतेपद विजेतेपद जर आपण पाहिलं तर जय बोलेना सरोली पाडाच्या नावावर आहे. म्हणजे या मैदानावर एक लक सुद्धा आहे आणि चांगला खेळ झाला. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय षटकार. जगदीशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय 6 धावांसाठी.
पुढील चेंडू इथे मात्र चेंडू खेळून काढलेत, एक धाव पूर्ण, पण मात्र चेंडू फरार झाले. 4 धावांसाठी चौकार. समाप्तीनंतर एकूण धावसंख्या, धाव फलकार पाहायला मिळते ती 43-43. शेवटचं षटक कोण घेऊन येतं ते पाहणं उत्सुकतेचं राहील. मोठी धावसंख्या उभा करण्यामध्ये आतापर्यंत जय हिंद देवरुंग संघाला यश आलंय. विनोद जाधव येत आहेत. यापुढे होणारा सामना जय भोलेनाथ सरवली पाडावरचे विजय स्पोर्ट्स खानपे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. विनोद जाधव तेव्हा पहिला चेंडू, बॅटची कडा आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. हरिश्चंद्र बाद झाले. हरिश्चंद्रची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतात, विस्फोटक फलंदाज किरण केने. मोठी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची किरणकडे. आणि इथे मात्र हा चेंडू चांगले खेळलेत, एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेवर समाधान मानतील. चांगला फटका होता किरणचा, पण मात्र एका धावेवर समाधान. एकंदर जगदीशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत आहेत, वारंवार मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी झाले जगदीश ठाणगे. धावसंख्या झाली ती 44. 44 धावा. धाव फलकावर जमा केले तर जगदीश आहे स्ट्राईकला. चांगली फटकेबाजी करतील का जगदीश ठाणगे. इथे मात्र हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखा चेंडू, पंचांनी नो बॉल घोषित केलंय. नो बॉल. येणारा पुढील चेंडू हा फ्रीड असेल. नो बॉल. नो बॉलनी धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 45. धावसंख्या 45. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत. जगदीशसाठी हा चेंडू फ्री चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. झेल होईल का. झेल सुटलाय. 2 धावा सुद्धा बाद झालेत. चांगली गोलंदाजी होती, मात्र क्षेत्ररक्षकांकडनं हवी तेवढी मदत मिळत नाही. धावसंख्या 47. विनोद जाधव चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये एक नो बॉल जरूर हाताळला. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर नो बॉल आला होता. आणि यानंतरचा फ्री चेंडूवर सुद्धा झेल उडवला होता जगदीशचा. जगदीश टू विनोद. इथे मात्र शॉट ऑफ पुल, पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल 6 धावा. एसपी एडिटर संकेत पाटील यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम संकेत एसपी.
या षटकाराने इथे मात्र धावसंख्या 50 पार होतीये. धावसंख्या झाली 53. 53. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून दिले. 6 धावेसाठी षटकार. जगदीश ठाणगे ऑन फायर. विनोद जाधव पुन्हा सज्ज होते जगदीश ठाणगेसाठी. इथे मात्र चांगला चेंडू, गती कमी केली होती, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. स्टेट डाऊन ग्राउंड खेळत एक धाव तर पुन्हा दुसरे धावचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट किरण आणि जगदीश ठाणगेच्या माध्यमातून. पण मात्र इथे धावबाद झालाय किरण केने. इथं मात्र आज चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. पूर्ण थोडंसं फंबल झालंय. प्रेशरमध्ये दडपणामध्ये क्षेत्ररक्षण 2 धावा सहज पूर्ण करतायत. आणि या 2 धाव्याने 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक फायटिंग टोटल जय हिंद देवरुंग संघाने जमा केली आहे 56 आणि 57 धावांचं टार्गेट ठेवलंय. जय परिषद गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलजी भगत साहेब उपस्थित आहेत. तसेच आदरणीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल भगत साहेबांना आपण नाणेफेकी करायची आहे. एका बाजूला नानाच्या हेड, एका बाजूला टेल. भगत साहेब टॉस करण्यात कोण बोलतंय? जय भोलेनाथ संघाचे कर्णधार हेड म्हणणं आहे आणि आलंय टेल. नाणेफेकी जिंकली ती खांडपे संघाने. तर दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा असतं व्हायचंय. नाणेफेकी जिंकली, आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिला बॅटिंग करणार, फलंदाजी करणार आहात. म्हणजे मागील सामन्यामध्ये पाहिलं धावांचा पाऊस पडतो. किती धावांपर्यंत जायचा प्रयत्न असेल? आम्ही 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करू. जे 30 ते 35 धावा करणार. पण मात्र 4 षटकांमध्ये या मैदानावर 60, 65 धावा, 70 धावा, 80 धावा सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये अमरस्पोर्ट कासनी संघाने जमा केल्या होत्या. तर असे कुठले ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील की त्यात 35 ते 40 धावा डिफेंड करतील? ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या सर्वाधिक जास्त भरोसा कुठल्या गोलंदाजांवर असेल? मोहन आहे, आत्माराम आहे, जगदीश आहे आणि विश्वासदादा आहे. हे चांगली गोलंदाजी करते. निश्चितच विश्वासदादा, मोहन आहेत. ह्या गोलंदाजांवर जास्तीत जास्त विश्वास दाखवलाय. हे संपूर्ण अमरस्पोर्ट कासनी आयोजित भव्य स्वर्गीय महादेवली स्मृती चषकाच्या आयोजना नियोजनाबद्दल ॲज अ कॅप्टन खांडपे संघ काय म्हणेल?
तालुक्यातलं शेवटचं गाव आहे कासने संघ आणि खूप छान आयोजन नियोजन असतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे खेळायला येतो आणि या संघाने आम्हाला इथे संधी दिली खेळण्यासाठी, त्यासाठी त्यांचा मनापासून धन्यवाद. धन्यवाद. हे होते विजय स्पोर्ट्स खांडपे संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकली अशी सरवलीपाडा संघाचा निर्णय काय असता? फिल्डिंग निश्चित आता सुद्धा फिल्डिंग करायची आहे. हा जय बोलनाथ पाडा संघ जो आहे ना, तो प्रथम जेव्हा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती 40+ भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेची अमरस्पोर्ट कासलेच्या माध्यमातून या मैदानावर, तर पहिलं विजेतेपद विनर जी राहिली होती ती जय बोलनाथ सरवलीपाडा संघ. तर आता काय रणनीती असेल किंवा काय आपण मनामध्ये काय अपेक्षा घेऊन आलात या मैदानावर? रणनीती आता सध्या प्लेयर आमचे कमी आहेत, कारण दुसरा संघ आयोजन तयार झालेले ओरिजिनल, त्याच्यात आमचे 7-8 प्लेयर गेलेले आहेत. तरी पण आम्ही संघ तयार करून प्रयत्न करणार. निश्चितच अनेक संघटना होत असतात. मग तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल भिवंडी ग्रामीण 40+ आहे, भिवंडी न्यू 40+ आहे, भिवंडी मास्टर 40+ आहे, अनेक ठिकाणी संघ बनत असतात. पण जय बोलनाथ जी सरवलीपाडा संघ आहे ना, अनेक वर्ष या मैदानावर झुंज दिले. मग रेग्युलर क्रिकेट असेल, 40+ क्रिकेट असेल, हा मैदान आणि हे गाव या जोडले गेलेलं आहे सरवलीपाडाला. तर या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. धन्यवाद. हे होते सरवलीपाडा संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकले विजय स्पोर्ट कांडपे संघाने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वेलकम. या मुख्य व्यासपीठावर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव साहेब इथे पोहोचलेले आहेत. प्रदीप जोशी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर ज्यांची विशिष्ट मेहनत असते संघटनेमध्ये, मग लॉट कसे असतील, कोणता संघ खेळणार नाहीये, कोणत्या संघाला कोणत्या दिवशी ॲडजस्ट करायचंय, त्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा जोशी साहेबांचं नाव पुढे येतो. म्हणून प्रदीप जोशी साहेबांचा आम्ही नेहमी उल्लेख करत असतो. सर्वात जर काम संघटनेमध्ये जो कोण करतो तो प्रदीप जोशी साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सन्माननीय विठ्ठलजी भगत साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी भगवानजी भोईर साहेब आणि रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल सन्माननीय भगत साहेबांना सन्मानित करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतील आदरणीय भगवानजी भोईर साहेब. सन्मानित करतील विठ्ठलजी भगत साहेबांना. कसारा जिल्हा परिषद गटाचे आदरणीय जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि उत्तुंग व्यक्तिमत्व, गावचे सरपंचापासून ते पंचायत समिती सभापती, त्यानंतर जिल्हा परिषद, अनेक पदं ज्यांनी भूषवली आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर शहापूरवासियांना न्याय दिलाय, असे आदरणीय आमचे मित्र विठ्ठलजी भगत साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. चला आपण मॅच कडे बोलत आहोत. सत्तावन्न धावांचं आव्हान आहे. पण नक्कीच लक्ष चांगला ठेवण्यात आलेला आहे. मात्र आता गोलंदाजी देखील त्या प्रकारची करावी लागेल. आणि जय गावदेव चौदरपाडा टीम संघाकडे चांगली फलंदाजी आहे, चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये होईल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करतायत. विजय स्पोर्ट खांडपे टीम संघाचे कॅप्टन देखील विजेंद्र पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. साईनाथ पाटील, स्वर्गीय रतन स्मृती जय बोलनाथ सरवलीपाडा टीम संघाचे कॅप्टन आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू गोलंदाज तयारीमध्ये दिलीप. पहिला चेंडू टर्न केलाय, चेंडूला शॉर्ट्स केलेला ठीक पंचांच्या बाजूला चेंडू उचलला गेलाय. पहिली धाव इथे आपण पाहतो विनोद याच्या बॅटमधून येत आहे. पहिली धाव स्कोर कार्डवर लागली गेली. पॉवर प्लेचं षटक सुरू झालेलं आहे. गोलंदाज हुक करण्याचा प्रयत्न, फॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. तिथे लेग बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये लारा सर, सुरेश गरज सर, भाऊ पाटील अफाट मेहनत घेताना या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून 2 धावा पहिल्या 2 सिंगल स्कोर कार्डवर इथे जोडल्या जात आहेत.
षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा आपण पाहतोय. शांत सध्या वातावरण क्रिकेटचं आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता. आही चेंडू आपण पाहतो की डॉट चेंडू टाकला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे दिलीप गोडे याच्या माध्यमातून. जय हिंद देवरुंग ग्रामीण क्रिकेटचा संघ भरपूर मोठा संघ तयार झाला यावर्षी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की चौदरपाडा नो डाऊट 6 विजेतापद ग्रामीण संघाने जिंकलेले आहेत. त्याच गावचा संघ आहे जय गावदेव चौदरपाडा. आपण पाहतोय पलटवार कधीही होऊ शकतो, मात्र धावा बनवाव्या लागतील. विनोद हुक केल्या चेंडूला, शतरक्षक नाहीये, नो चान्स. चेंडू झाला सीमारेखा पार, येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. उद्याचा शेड्यूल देखील फार मोठा आहे आणि सर्व मोठे संघ असतील ज्यांनी ज्यांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत त्या संघांना उद्या आपण इन ॲक्शनमध्ये बघू. त्यांचं लॉट थोड्या वेळात आपण लाईव्हच्या माध्यमातून अनाउन्समेंट करूच. मात्र सध्या तरी मैदानामध्ये 57 धावांचा पाठलाग करताना जय गावदेव चौदरपाडा आपण पाहतोय. फलंदाज विनोद सुरुवात करताना चौकाराने पुढे निघून स्टेप आउट झाले, मात्र विकेट किपिंग जबरदस्त आहे. पहिली स्टंपिंग पाहायला मिळते आणि पहिला विकेट इथे गोलंदाज दिलीप गोडेला मिळतोय. जे हनुमान भावाले टीम संघाचं देखील आम्ही कौतुक करू, ज्या संघाने चांगला खेळ सादर केला. आणि मात्र कालचा दिवस श्री अष्टविनायक ठाकूरपड टीम संघाच्या नावे राहिलेला आहे. काल जे हनुमान भावाले टीम संघाला पराभूत केला होता. यस, पहिली वॉर्निंग पंचांनी दिलेली आहे. 30th सर्कल क्रॉस करायचे, फलंदाज एखादा आउट होतो तेव्हा नवीन फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचंय. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, त्याचबरोबर आम्ही पाहतोय की संजयभाई म्हात्रे अध्यक्ष आहेत, सचिव साहेब आपण पाहतोय प्रदीप जोशी साहेब आहेत. आणि आज पहिले अध्यक्ष शरद भोईर सचिव साहेबांच्या सोबत या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. भगवान शेठ भोईर, नाना गोंदली देखील उपस्थित झाले आता व्यासपीठावर. फुलाजी वाकडे नवीन फलंदाज आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक पाहतो आपण, शतरक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचला स्क्वेअर लेग मध्ये. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव घेता आली आहे. धावा बनवायच्या 57, 1-2 धावांनी काही होणार नाहीये. एस्किंग रन रेट भरपूर मोठा आहे. फक्त पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 7 धावा. महेश दळवी, आपण कुठेही असाल आपण आमच्या कॉम बॉक्स मध्ये जोडायचं आहे. महेश दळवी ज्याने अतिशय जबरदस्त स्कोरिंग अल्पेशांना विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. तर आपण कुठेही असाल आपण या कॉम बॉक्स मध्ये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली दिलीप गोडे यांच्या माध्यमातून. अगदी 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळाला महत्वाचा. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूमध्ये 50 धावा बनवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा आपण, जास्त वेळ घेऊ नका. आपण चांगला खेळ केला आतापर्यंत. जय हिंद देवरुंग संघाचं आपण खास करून कौतुक करूया. त्या संघाने प्रथमतः चांगली बॅटिंग केली, चांगला टार्गेट सेट केला आणि आता चांगली गोलंदाजी देखील झाली आहे. तर इथून जे गावदेव चौदरपाडा टीम संघाला पलटवार करावाच लागेल, इथून धावा बनवाव्याच लागतील. उद्या वार सोमवार फर्स्ट मॅच ओमसाई पिसे शेलुमाता वल संघाने रिपोर्टिंग करा लवकरच. त्यानंतर बंद्रा मारुती काल्लेर शेरोबा कोण बिग फाईट. त्यानंतर एक डमी आहे त्याच्यावर प्रदीप जोशी साहेब संध्याकाळपर्यंत माहिती मिळेल. गोरसई, यस, तर गुरुदत्त मानकुले आणि गोरसई टीम. आणि त्यानंतर आई गावदेवी भादवड आणि जय बजरंग कारिवली.
उद्या 8 संघांना इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. ओम साई पिसे, शिवमाता वल, बंद्रा मारुती काल्लेट, चेरोबा कोन, गुरुदत्त मानकोली आणि जय बजरंग गोडसई, गावदेवी बादवड आणि जय बजरंग कारेवली. दशरथ पाटील यांचा पहिला चेंडू, अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी वेग आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सोपं नाहीये 40 वय गाठल्यानंतर एक जिद्द क्रिकेट, एक फिटनेस क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाव आरोग्यासाठी नक्कीच इथे पूर्ण करतात 2 धावा. 2 धावाने धावपलकावर 9 धावा होत आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्या तयारीमध्ये पुन्हा एकदा दशरथ पाटील. कुठे पटक्यांची आवश्यकता, समोर चेंडूला उडवलाय शतरक्षक, वेगाने चेंडू मागे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग होते. एका हातामध्ये चेंडू अडवला, एका हातामध्ये थ्रो देखील करताना बघितलं आपण. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 11 धावा धावपलकावर. 57 धावांचा पाठलाग करताना मला वाटतं नितेश पाटील खांडपेगावचे सरपंच हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यमान सरपंच नुकतंच संपन्न झाले होते सरपंच चषक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पुन्हा, आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि अगदी वेगाने तिसरं धाव इथे पूर्ण केली जाते. चौदा धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. या षटकामध्ये धावा बनत आहेत अल्पेश. 3 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. एक चांगली संकल्पना आणली आहे 40+ संघटनेने की जे संघ ट्रॉफी जिंकत नाहीये, ट्रॉफी पर्यंत पोहोचत नाहीये, त्यांचा देखील अलग लॉट बनवण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलेला आहे की जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे हाय लेवलला येईल. अशा संघांना देखील आपण येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये पाहतोय की जेव्हा लॉट पडतात तेव्हा त्या संघांचे जे ट्रॉफीपर्यंत जात नाहीये त्या संघांना लॉटद्वारे नक्कीच प्रत्येक संघाला आपण पाहतोय की प्रत्येक दिवशी आपण ज्या खेळाचं आपण पाहतोय, प्रत्येक संघाला खेळताना बघतोय. नवीन नवीन संघ देखील दाखल झालेले आहेत. काही संघ 1-1 वर्षाचा ब्रेक देखील घेतला गेलेला आहे. ते संघांना देखील पाहतोय आपण. काही खेळाडू उशिराने इंटर झाले, त्या खेळाडू देखील प्रदीप जोशी साहेबांच्या अपडेटमध्ये आपण बघितलं. काही खेळाडू, नवीन खेळाडू देखील जोडलेले आहेत. काही जुने खेळाडू जे आपण क्रिकेटपासून दूर ठेवले ते देखील आले. एक चांगली संकल्पना आहे. या सर्व गोष्टीकडे, सर्व नियम संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर सचिव साहेब, सल्लागार, सर्व सदस्य, माजी अध्यक्ष, सर्वचे सर्व जेव्हा निर्णय घेतात तेव्हा या गोष्टी आपल्यापर्यंत शेअर होतात. पाहूया, आयुष्यात नशिबाला साथ देणारी क्रिकेटमध्ये बॅट आहे. बॅट बदलली आहे, मात्र नशीब बदलतील का फलंदाजाचे? किस्मत चमकणार का इथे पाहूया आपण. कारण की 57 धाबा बनवायचे आहेत आणि दोन्ही शेजारी गाव आहेत. क्रिकेट चांगला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. विकेट किपर आहे तिथे, मात्र रनआउटचा विकेट मिळेल इथे. बॅटर आउट. अतिशय जबरदस्त संगीत वाजवत आहे. संकेत आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर इथे पोहोचलेले आहेत. विजयजी तरणे साहेब पालीगावचे आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोहर पारधी, नवीन फलंदाज मनोज पारधी आलेला आहे. चांगला खेळ करावा लागेल, बाबा बनवण्याची ताकद दाखवावी लागेल. देवरुंग टीम संघाला पंचांच्या भूमिकेत नाणं गोंधली आणि पहा मैदानाच्या आतमध्ये रॉयल एंट्री आणि त्यानंतरचा हा धमाका पाहतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. उद्योगपती आपण पाहतोय पालीगावचे, ज्यांचं नेहमी कासने गावावर प्रेम आहे. विजय
तरणे साहेब उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. भगवान शेठ भोईर, नाना गोंदली, अमर स्पोर्ट्स कासने, अमर क्रीडा मंडळ कासनेच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपल्या माहिती करता की दोन्ही संघ आपण पाहतोय शेजारील संघ आहेत. एका बाजूला चौदरपाडा तर दुसऱ्या बाजूला देवरुंग आपण पाहतोय. सध्या तरी षटकार मनोज पारदीच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या धावपलकार पाहतोय ते म्हणजे 22 धावा. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. मॅच आहे अजूनही. आपल्या 40+ संघटनेमध्ये 36 धावा देखील 12 चेंडूमध्ये बनताना बघितल्यात आम्ही. 35 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं करेक्शन केलं जात आहे. 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या षटकामध्ये इथून 15+ धावा आल्या तर मॅच बनू शकतो इथे. आणि त्या चौदरपाडा टीमला करावंच लागेल. गोलंदाजीमध्ये जगदीश गोलंदाज आलाय. अनुभवी गोलंदाज आहे आणि फार अपेक्षा असेल या षटकामध्ये विकेटची. सुरुवात तर चांगली केली आहे. त्याहून चांगली स्टंपिंग पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पंच नाना गोंदली यांचा आदेश येतोय की फलंदाज आहे आउट, विकेट. टीम संघाला तो विकेट मिळाला आहे. फार चर्चा सध्या दोन्ही संघाची आपण करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे चेंडू 11 असतील आणि धावांची आवश्यकता असेल ती 35. विलास सुतार नवीन फलंदाज आलेले आहेत 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. आज सकाळपासून क्रिकेट खेळतीये अमर स्पोर्ट कासने टीम. जोशी साहेब सकाळी 7:30 वाजता मॅच सुरू झाली होती. वाचिन वर्सेस कासने अशी प्रेक्षणीय लढत झाली होती सुरू. त्या देखील स्पर्धेचा अनुभव आणि एन्जॉयमेंट केलं वाशिम संघाने आणि अगदी 4 धावाने पराभूत झाला होता कासने टीम सकाळच्या क्षेत्रामध्ये. मात्र लागोपाठचे 2 सामने जिंकलेले आहेत कासने टीम संघाने. मात्र भिवंडी 40+ संघटनेची स्पर्धा आहे. 40+ची तर 40+चा क्रिकेट झालेला आहे चांगला. सुंदर असा हा फटका लॉंग ऑफ डीप मध्ये चेंडू गेलाय. शतरक्षक चेंडूची वाट पाहत आहे. चेंडूला अडवला तोपर्यंत 2 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. चांगला खेळ होतोय मैदानामध्ये. धावा बंद आहेत मात्र षटकार चौकाराने डील करावी लागेल. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा. 24. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो मागच्या बाजूला चेंडू सरकलाय. काय निर्णय ते पाहूया पंचांचा. अगदी लेग बायचा धाव आलेला आहे. एक्स्ट्रा धाव. आज पहिल्यांदा स्वर्गीय महादेव भाऊसाहेब यांच्या नावाची जी स्पर्धा आहे ती वेळेवर सुरू झालेली आहे आणि खास करून शेजारील संघ जो आहे आई गावदेवी वडवली त्या संघाने सर्वात जास्त लवकर नक्कीच त्यांनी उपस्थिती दाखवली. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय जबरदस्त विकेट किपिंग होत आहे मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येत आहे. विलास विकेट किपर आपण पाहतोय जबरदस्त विकेट किपिंग करताना. जर्सी क्रमांक त्यांची तर आपण बघितले तर 7 आहे आणि MS धोनीच्या अंदाजामध्ये ते नक्कीच विकेट किपिंगचं काम करत आहेत. आता धावांना रोख देखील लावली गेली आहे. यानंतर तयारी करायची आपण. विजय स्पोर्ट खानपे टीम बडा मॅच आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे स्वर्गीय रतन भोई स्मृती जय बोलनाथ सरोलीपाडा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची तयारी आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. असं वाटतं की नॉन स्ट्राईकचा फलंदाज थोडासा इंजर्ड झालाय. वय 40 गाठल्यानंतर अशा प्रकारचे दुखापत होत असतात मैदानामध्ये. मात्र त्या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. जर आपण पूर्णपणे फिट नसेल तर आपण रिटायरमेंट होऊ शकता. रिटायर हार्ड होऊ शकता. पण मात्र सध्या तरी धावांची आवश्यकता आहे आणि धावांचा भुका आहे तो खेळाडू मैदानामध्ये खेळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट पाहतोय आपण.
चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून लेंथ लाईनमध्ये गोलंदाजी होते आणि त्याहून चांगली विकेट किपिंग पाहतोय आपण. अगदी क्लोज विकेट किपिंग पाहतोय आपण. तालुका क्रिकेटमध्ये प्रल्हाद पाटील अलिमगर, सुजित नाईक असे अनेक विकेट किपर, जयेश म्हात्रे कारिवलीचा, असे चांगले विकेट किपर आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण उल्लेख विलाचा देखील करूया. आता एक सुंदर अशी झेल, फलंदाज बाद होत आहे, विकेट मिळतोय इथे गोलंदाजाला, जगदीशला मिळतोय विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमधून विचारतात धावा किती झाल्या, तर धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजेता करता 29 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज नरेश चौधरी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण एक स्वागत आणि सन्मान देखील करूया आपण या व्यासपीठावर. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे आपण पाहतोय की सर्वांचे लाडले असंच म्हणूया आपण, कारण की प्रत्येक जो काम दिला तो पूर्णपणे त्यांनी केलेला आहे आणि संघटनेला एक मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम केलेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांचा आपण इथे मान सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. आमचे कॅमेरामॅन, आपण व्यासपीठावर कॅमेरा घ्या. अशा व्यक्तीला आपण सन्मानित करत आहोत. मित्रांनो, दिवस न पाहता रात्र न पाहता कोणत्या स्पर्धेमध्ये काय घडलंय, कोणत्या स्पर्धेमध्ये कोणता संघ पोहोचलेला नाहीये, कोणत्या स्पर्धेमध्ये विलंब होत आहे, कोणती स्पर्धा अजून सुरू झाली नाहीये, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याचं काम प्रदीप जोशी साहेब करत असतात. मग पंच असोत, समालोचक असोत, मग कॉमेंटर असो, नेहमी सर्वांवर लक्ष ठेवणारे सचिव यांचा आपण इथे सन्मान केलेला आहे या व्यासपीठावर. तर आपण मॅचच्या दिशेने जाऊया. आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 1 साइड मॅच होत आहे. धावा बनवण्याकरिता संघर्ष केला जात आहे मैदानामध्ये. फक्त एकच धाव घेता आली आहे. धन्यवाद मित्रांनो. भिवंडीचा शेवटचं गाव आहे कासने गाव आणि भिवंडीचा दुसऱ्या क्रमांकावर असलेलं गाव खारबाव. तेवढ्या दुरून या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे, हे फार महत्त्वाचं आहे. संस्थापक अध्यक्ष खेळून गेले, काही हरकत नाही. उद्या अध्यक्ष साहेब येतील, बादवड टीम आहे इन ॲक्शनमध्ये. मात्र सचिव साहेबांची देखील उपस्थिती ही फार महत्त्वाची होती, त्यांची देखील उपस्थिती झाली आहे. त्यानंतर आपण थोड्या वेळा सन्मान करणार आहोत या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि हा मोठा फटका खेळलाय आणि आता झेल सुटली आहे. काही हरकत नाही, तुमचे प्रयत्न चांगले राहिले. आणि असंही स्लोगन आहे या 40+ संघटनेचा, एक धाव आरोग्यासाठी. आणि ती धाव इथे बनवताना आपण पाहतोय काही खेळाडू नशीब घेऊन येत असतात आणि काही खेळाडूंचं नशीब नसतात. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं कासने टीम संघाचे नानू यांच्या माध्यमातून 46 धावांची इनिंग राहिली आणि पुढच्या मॅचमध्ये फक्त त्यांना 2च धावा बनवता आल्या. असं नशिबाचा खेळ आहे क्रिकेट. कधी क्रिकेट कधी रंग बदलेल पता लागणार नाहीये तुम्हाला. चेंडू किती झाले षटकातील? शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर धाव इथे घेतली जात नाहीये. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय जय हिंद देवरुंग संघाने. ह्या सामन्याला जिंकलेला आहे त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन नीलकंठ चौधरी, दिलीप गोडे, अभिनंदन विलास गोडे, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हडलक टीम, जय गावदेव सोदरपाडा. आपण एक स्वागत सन्मान करू, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊ. खेळाडूचं नाव आहे जगदीश ठाणगे. इज मॅन ऑफ द मॅच. 22 धावांची खेळी राहिली आणि 2 विकेट देखील घेतलेल्या आहेत. तर मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. एक सन्मान करूया आपण. आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर पालीगावचे उद्योजक विजयजी तरणे साहेब उपस्थित आहेत. मी भगवान शेठ भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. पालीवरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सन्माननीय
विजयजी तरणे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं मान सन्मान या व्यासपीठावर आपण करूया. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र, हिंदू संस्कृतीला जपून हा सन्मान इथे केला जात आहे. अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे आणि नेहमी विजयदादा तुमच्या आठवणीत राहणारा हा सन्मान चिन्ह भगवानदादा भोईर यांच्या शुभास्ते दिला जात आहे. धन्यवाद. आपण आलात या कार्यक्रमाला. आपल्या माध्यमातून हे गिफ्ट हॅम्पर जे आपण देत आहोत, आपण आता देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. चला, मॅन ऑफ द मॅचसाठी या खेळाडूचं नाव आपण उल्लेख केलेलाच आहे. जगदीश ठाणगे इज अ मॅन ऑफ द मॅच. कम्मालीची बॅटिंग, विकेट देखील 2 घेतले. आपल्या गोलंदाजी स्पेलमध्ये 2 दावेदार होते. असं जर बघितलं आपण तर एका खेळाडूने चांगली धावसंख्या उभारली होती. नीलकंठ चौधरीने 24 धावा बनवल्या होत्या, मात्र 2 विकेट देखील घेतले होते. म्हणून मॅन ऑफ द मॅच पात्र ठरलाय जगदीश. सन्माननीय रामदासजी शेळके साहेब जे अध्यक्ष आहेत अमर क्रीडा मंडळ कासने, यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी सन्माननीय विजय तरणे साहेब, आपण आपल्या शुभास्थिती ट्रॉफी सर्वप्रथम द्यायची. आपण जगदीशला ही ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर असणार आहे. विजयजी तरणे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर देखील आपणच द्यायचे साहेब. आपण स्पॉन्सर केलं तर आपणच द्या. धन्यवाद. त्यानंतर जोशी साहेबांना विनंती करेन, प्रदीपजी जोशी साहेब उपस्थित झालेले आहेत. अमोल दलवी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आहे, तो आपण हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. ओम साई मंडप डेकोरेटरचे अमोल दलवी, धन्यवाद. त्यानंतर जयवंत कोलेकर साहेब उद्योजक कासने यांच्या माध्यमातून देण्यात आलेला क्या बात आहे. वॉटर बॉटल. दादा तुम्ही कुठेही स्पर्धेमध्ये जाल, घरून मस्त थंडगार पाणी त्याच्यामध्ये घेऊन या. ही बॅग जी आहे आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे, ती देखील आपण देत आहोत यश गायकर साहेबांच्या माध्यमातून. आणि कुछ मिठा हो जाए वैभव अलके आणि स्वप्नील अलके श्री समर्थ इंटरप्राइजेसच्या माध्यमातून देण्यात आलेला कुछ मिठा हो जाए आमचे काकाश्री देत आहेत. ही मिठाई आपण पाहतोय, नक्कीच पेस्ट्री आहे त्याच्यामध्ये, कुछ मिठा हो जाए. त्यानंतर कोल्ड्रिंक्स तुफानी इनिंगसाठी किरण शेलार ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. धन्यवाद. आणि नक्कीच जगदीश, हे तर पहिली मॅच आहे, ही पहिली मॅन ऑफ द मॅच आहे. काल तर एका खेळाडूने 3 मॅन ऑफ द मॅच नेल्या, त्याला ठेवण्यासाठी जागा नव्हती गाडीमध्ये. अजून आपण मेहनत करा, अजून एक पुढच्या मॅचमध्ये चांगली खेळी सादर करा, अजून मॅन ऑफ द मॅच बना. आपण हीच शुभेच्छा आम्ही या आयोजकांच्या वतीने देत आहोत. आपल्याला बॅगमध्ये मावणार नाही एवढे पारितोषिक आहेत. जगदीश दादा, आपण स्टेपने आणले बरोबर, त्यांच्या हातामध्ये द्या थोडंसं.